संभोग से समाधी नावाचं पुस्तक ओशोंनी 1969 साली लिहिलं. 1969 मध्ये. अर्थातच भारतीय समाज आजच जेव्हा एवढा बंदिस्त आहे, त्या काळी तर अजूनच बंदिस्त लोकांच्या धारणा, संकल्पना होत्या. त्यामुळे अर्थातच या पुस्तकामुळे खूप मोठी कॉन्ट्रावर्सी क्रिएट झाली. लोक ओशोंवर खूप चिडले आणि हे सगळं धर्माच्या विरुद्ध आहे, भारतीय सनातन संस्कृतीच्या विरुद्ध आहे वगैरे वगैरे, असं आजही त्या पुस्तकाभोवतीची कॉन्ट्रावर्सी आहे तशीच आहे. मात्र या पुस्तकाचं नाव ओशोंनी असं का दिलं, त्यामागचं एक खूप छान लॉजिक ते आपल्याला देतात आणि ते प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. ज्याला खुलेपणाने आपलं अस्तित्व, आपलं जीवन याकडे बघायचं आहे आणि ज्याला आपलं जीवन छान भरभरून जगायचं आहे, परिपूर्णतेने जगायचं आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने हे एक्सप्लेनेशन ऐकणं गरजेचं आहे. आणि या संपूर्ण ऑर्गॅझम नामक संकल्पनेकडे अतिशय ब्रॉड व्ह्यूने, मनामध्ये कुठलाही गिल्ट न आणता, टॅबू न आणता, कमीपणा न आणता, किंवा हे कशाच्या तरी विरुद्ध आहे, हे मानवी धर्माच्या, शरीर धर्माच्या, संस्कृतीच्या विरुद्ध आहे, असं कशाच्याही याला विरोधात न समजता तो आपल्या जीवनाचा, मानवी इवन अस्तित्वाचा, आपल्या जन्माला येण्याचा आणि आपलं आयुष्य आनंदीपणे परिपूर्णपणे म्हणजे आपलं आयुष्य खुलवण्यासाठी, फुलवण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे. या दृष्टीने या सगळ्याकडे स्वच्छ नजरेने आपण बघितलं पाहिजे. तर ओशो त्याचं एक्सप्लेनेशन असं देतात की समजा तुमच्या घरी, तुमच्या शहरात तुमचे एखादे कोणी नातलग आलेले आहेत आणि त्यांना तुमच्या घरी यायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला फोन केला की मला तुमच्या घरी यायचं आहे, कसं येऊ ते तुम्ही मला सांगा. जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला हे विचारतो की मी तुमच्या घरी कसं येऊ, तेव्हा पहिला प्रश्न तुम्ही त्याला हे विचारता की तुम्ही सध्या कुठे आहात, तुमचं करंट लोकेशन काय आहे, आणि मग ते जिथे कुठे सध्या आहेत तिथून तुमच्या घरापर्यंत येण्याचा मार्ग तुम्ही त्याला सांगता. म्हणजे काय, आयुष्यात तुम्हाला जेव्हा कुठेतरी पोहोचायचं असतं तेव्हा तुमचं करंट लोकेशन काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग ओशोंच्या म्हणण्यानुसार आपल्या प्रत्येकाच्याच माणसाच्या आयुष्याचं ध्येय किंवा जीवनाचं ध्येय हे समाधी अवस्था मिळवणं हे आहे. आता समाधी म्हणजे काय, तर ज्याला भारतीय अध्यात्म संकल्पनेमध्ये मोक्ष असं म्हणतात. म्हणजे मोक्ष म्हणजे काय, तर हे जे जन्मानुजन्माचं चक्र आहे की माणूस एका योनीतून दुसऱ्या योनीत, दुसऱ्या योनीतून तिसऱ्या योनीत असा जन्म घेत राहतो. तर हा जो आत्म्याचा प्रवास असतो, हा आत्म्याचा प्रवास ज्या दिवशी थांबतो की त्याला परत कुठल्याही रूपात जन्म घेण्याची आवश्यकता पडत नाही, हे जे जन्म मृत्यूचं चक्र आहे, हे ज्या क्षणी त्या आत्म्याचं तिथे पूर्ण होतं त्याला आपण मोक्ष प्राप्ती किंवा समाधी अवस्था असं मानतो. बरोबर. मग भारतीय अध्यात्मात असं सांगितलेलं आहे की माणसाच्या जगण्याचं जे अंतिम ध्येय आहे किंवा माणसाला मानवजन्म हा का मिळालेला आहे, या मानवजन्माचं सार्थक काय आहे, मानवजन्माची परिपूर्ती कशात आहे, तर ती मोक्ष प्राप्तीमध्ये आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग कारण का आता आपल्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचायचं आहे, समाधी अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला आपलं करंट लोकेशन माहित असणं गरजेचं आहे. आणि ओशोंच्या मते ते करंट लोकेशन म्हणजे सध्या आपण ज्या अवस्थेत आहोत, सध्या आपण ज्या ठिकाणावर आहोत, त्या ठिकाणाचं नाव आहे संभोग, ज्याला इंग्लिशमध्ये सेक्स असं म्हणतात. की आपण जे आहे, आपण माणूस वासना नामक जी एक गोष्ट असते, वासना ही जी माणसाच्या इच्छेचा एक भाग असते, त्या वासनेमध्ये आपण गुरफटलेलो आहोत आणि हे आपलं करंट लोकेशन आहे. मग एकदा का आपल्याला आपलं करंट लोकेशन कळलं की आपण वासनेमध्ये गुरफटलेलो आहोत, मग आता चला इथून पुढचा मार्ग काय. तर असं ओशोंनी त्या पुस्तकात खूप छान पद्धतीने हे सर्व सायन्स सांगितलेलं आहे. सांगण्याचा उद्देश हा, मागच्या व्हिडिओत जसं एका मी सांगितलं आहे की मुळात या संकल्पनेला ब्रॉड व्ह्यूनी जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपण याला प्राप्त करण्याचे वेगवेगळे जे मार्ग आहेत ते पण जाणून घेऊ शकणार नाही. आणि आपलं आयुष्य परिपूर्ण खुलवण्याच्या, फुलवण्याच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो की मी काय करू शकतो स्वतःसाठी, मला स्वतःला अजून आनंदी ठेवण्यासाठी, माझ्या आयुष्याचं जे दर्जा आहे, माणूस म्हणून मी जे काही आयुष्य जगतो आहे, मग ते सगळ्याच स्तरावर, फक्त भौतिक स्तरावर नाही. की भौतिकतेमध्ये कसं असतं, प्रत्येक वेळी आपल्यासमोर ध्येय असतं की मी घर घेतलं, आता मी कार घेतली, मग आता घरामध्ये असं इंटेरियर घेतलं, मग मी आधी सोन्याचे दागिने घेतले, मग हिऱ्याचे घेतले, मग अजून रत्नांचे घेतले, मग मी असं घर बांधलं, मग मी असं हे प्राप्त केलं, ते प्राप्त केलं. तर जसं भौतिक सुख जे आहे माणसाला, ते नेहमी वेगवेगळे भौतिक सुखाचे जसे टप्पे असतात, जशा महत्वाकांक्षा असतात, तशाच माणसाला काही भावनिक, काही बौद्धिक, काही इंटलेक्च्युअल, काही एनर्जेटिक अशा विविध माणसाच्या गरजा असतात. आणि या सगळ्या गरजांच्या पूर्ततेला एकच कॉमन शब्द आहे, ते म्हणजे ऑर्गॅझम. काही माणसांना तो भौतिक गरजातून मिळतो, काहींना तो मानसिक गरजातून मिळतो, म्हणजे मानसिक जे काही त्याने ध्येय प्राप्त केलं तिथून मिळतो, काही जणांना तो
इमोशनल पद्धतीने मिळतो, असं प्रत्येक माणसाला मिळणारं ऑर्गॅझम जे आहे, ऑर्गॅझमचं जे माध्यम आहे ते वेगळं वेगळं आहे. पण दुर्दैवाने ऑर्गॅझमचं फक्त एकमेव माध्यम आहे आणि ते म्हणजे सेक्स. हा जो एक खूप मोठा गैरसमज आपल्यापैकी प्रत्येकाच्या म्हणजे जवळपास या पृथ्वीवरचे 95% लोक हेच समजून बसलेले आहेत की जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यात ऑर्गॅझम हवं असेल तर त्याच्यासाठी एकमेव मार्ग तुमच्यापाशी आहे, एकमेव पर्याय तुमच्यापुढे आहे, तो म्हणजे सेक्स. कोणीतरी तुम्हाला पार्टनर असलं पाहिजे आणि त्याच्यासोबत तुम्ही सेक्स केलं पाहिजे, तरच तुम्हाला ऑर्गॅझम मिळेल. तर हे अतिशय शुद्ध आणि फसवं असा एक गैरसमज आहे, ज्यामुळे लाखो करोडो लोकांचं आयुष्य बर्बाद होत आहे. लोक इतरांना फसवत आहे, लोक विवाहबाह्य संबंध यातून निर्माण होत आहे. कुठेतरी यामुळे समाजव्यवस्था काय म्हणता येईल, समाजव्यवस्थेला किंवा अनेक प्रथा परंपरांना तडे जात आहेत आणि खूप काही लोकांना मानसिक आजार होत आहेत. लोक एकटे पडत आहेत, त्यांना नैराश्य येत आहे, त्यांना असुरक्षित वाटत आहे. असं ज्याला आपण म्हणतो ना, लाखो दुखो की एक दवा, त्या लाखो दुखो की एक दवा आहे की प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये ऑर्गॅझम मिळालं पाहिजे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, प्रत्येकाला हे माहिती असणं की ऑर्गॅझम मिळण्यासाठी सेक्स हा एकमेव मार्ग नाही, अजूनही इतर बरेच मार्ग आहेत. आणि जसं ओशोंनी सांगितलं की आधी तुम्ही तुमची गरज मान्य करा मोकळेपणाने, कुठलंही मनात गिल्ट न ठेवता, टॅबू न ठेवता. आणि एकदा का ती गरज मान्य केली की मग तुमची ती गरज पूर्ण करण्यासाठी कुठले कुठले पर्याय तुमच्या समोर आहेत ते सुद्धा तुम्ही जाणून घ्या. आणि नुसतं जाणून घेऊ नका, तर ते ट्राय सुद्धा करा. आणि खरंच तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने सुखी, समृद्धी, संपन्न, खुलवण्यासाठी, फुलवण्यासाठी, तुमच्या अस्तित्वाचा प्रत्येक आयाम जो आहे तो त्याच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत नेण्यासाठी यातून तुम्हाला मदत होईल, नक्कीच मदत होईल. जसं आपण म्हणतो ना की आपल्या म्हणजे प्रत्येकाच्याच मनात शेवटी असतं काय, तर त्याला त्याच्यामधल्या क्षमतांना न्याय द्यायचा असतो. की माझ्यामध्ये हे हे आहे आणि मला त्याला न्याय द्यायचा आहे, मला त्याला जगासमोर आणायचं आहे. आणि जगासमोरच असं प्रत्येक वेळी नाही, पण जर का माझ्यामध्ये ते आहे तर त्याचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे आणि मलाही त्याच्याबद्दल स्वतःलाही अभिमान वाटला पाहिजे, अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. पण कारण का आपण आपल्या या ज्या गरजा आहेत, आपल्या या ज्या क्षमता आहेत, त्या इतक्या आपल्या आत वेगवेगळ्या पद्धतीने कोंडून ठेवलेल्या असतात की त्यामुळे त्या क्षमतांना न्याय मिळत नाही. आणि परिणामी आपल्याला जो ऑर्गॅझम आहे, आपल्याला आंतरिक तृप्ततेची भावना, आपल्याला आंतरिक समाधानाची जी भावना आहे ती प्राप्त होत नाही. ते आपल्याला शारीरिक स्तरावर मिळत नाही, भावनिक स्तरावर मिळत नाही, मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर मिळत नाही, ते आपल्याला एनर्जी वाईज म्हणजे ऊर्जिक स्तरावर मिळत नाही. अशा सगळ्या स्तरावर माणसाला त्याच्या त्या क्षमतांना न्याय न मिळाल्यामुळे माणूस आतल्या आत घुसमटत राहतो आणि याचं रूपांतर अनेक मानसिक आणि शारीरिक आजारांमध्ये होतं. आणि म्हणूनच खुलेपणाने आपल्याला या विषयावर चर्चा करायची आहे आणि आपल्यातल्या या क्षमतांना न्याय देण्यासाठी एक मोठं दमदार पाऊल या दिशेने उचलायचं आहे. माझ्या सोबत या प्रवासाला आपण सगळेजण तयार राहा. एक नवीन जीवनाच्या एका नवीन काय म्हणता येईल, एक नवीन प्रकारच्या ज्ञानाचा आनंद घेण्यासाठी की जे ज्ञान असं बिलकुल कुठल्या, जसं आपल्याला सोशल मीडियावर दिसतं ना, टिपिकली काहीच पर्टिक्युलर मुद्द्यांभोवती सोशल मीडिया आपल्याला फिरताना दिसतो की जिथे फक्त TRP आहे, जिथे फक्त काय म्हणता येईल अश्लीलता आहे, जिथे फक्त कधी कधी तुम्हाला असुरक्षित केलं जातं. म्हणजे सोशल मीडियाचे फायदे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण दुर्दैवाने त्याचे डिसएडव्हान्टेज सुद्धा खूप आहेत. तर तशा कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता इथे पूर्णपणे एका काय म्हणता येईल शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण हे सर्व काही समजून घेणार आहोत. तर आपली ही काय म्हणता येईल ही जी संकल्पना किंवा ही जी चळवळ आहे की आपल्याला ऑर्गॅझम प्राप्तीचे वेगवेगळे मार्ग जाणून घ्यायचे आहेत आणि आपल्यालाही ते मिळवायचं आहे आणि इतरांनाही त्यासाठी मदत करायची आहे. तर त्यासाठी आपले हे जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त जणांपर्यंत नक्की शेअर करा.